मला असं वाटतं आपण एक एक छोटासा गेम खेळूया, ज्याचं उत्तर प्रत्येकानेच द्यायचं आहे. या शाळेतला सगळ्यात उशिरा येणारा विद्यार्थी कुठला आहे असं तुम्हाला वाटतं? या शाळेत नेहमी उशिरा येणारा विद्यार्थी. अरे शूट संपला, आता ट्रेलर आहे आज. ओके, सगळ्यात वेळेत शाळेत येणारा विद्यार्थी कोण होता? ते कधी कधी माझ्याही आधी येऊन बसायचे. अहो मी मुख्याध्यापक आहे, म्हणजे मला वेळेवर येणं भाग आहे नाही का? जवळपास गेट उघडायचा तुम्ही. याच्यानंतर सगळ्यात ज्याचा अभ्यास पाठ होत नाही, म्हणजे अभ्यास केला तरी सुद्धा उत्तर पाठ होत नाही तोंडी परीक्षेला, असा विद्यार्थी तुमच्यापैकी कोण आहे असं तुम्हाला वाटतंय की पाठच होत नाही सीन आला तरी? पुष्कराज आहे. पुष्कराजचं काय झालंय? पुष्कराज त्याचा अभ्यास चांगला आहे, उत्तरच वेगळं असायचं. त्याचा जे प्रॉब्लेम शिकवलंय ते उत्तर नसायचं. आज इतिहास आहे तर तो भूगोलाची उत्तरं द्यायचा. हो. म्हणजे आता काहीच वेळात आपण ट्रेलरही बघणार आहोत, तर तुमच्या लक्षात येईल की अखंड बडबड करणे आणि कट पॉइंट ज्याला आपण म्हणतो की हा प्रसंग इथे संपलेला आहे, हा कट पॉइंट न देण्यात पटाईत असलेली काही माणसं म्हणजे अमेय वाघ, पुष्कराज चिरकुटकर, हे दोनच आहेत. म्हणजे मला असं वाटतं बाकी सगळे आम्ही एक सिरियल केली होती ना त्याच्यामुळे. या शाळेमधला सगळ्यात ज्याला आपण चिडका बिब्बा म्हणतो असा विद्यार्थी कोण होता? चिडका बिब्बा विद्यार्थी. सगळ्यात गोंडस कोण होतं ड्युरिंग द प्रोसेस असं तुम्हाला वाटतं? कादंबरी. कादंबरी आणि माझी एक फार कमाल आठवण आहे. अलिबाग हे कनेक्शन आहे त्याच्या मागे. क्षणभर विश्रांती नावाचा एक चित्रपट आम्ही 2008 साली अलिबाग मध्ये शूट केला होता आणि तेव्हा मी आणि कादंबरी त्या चित्रपटात हिरोईन होतो. आणि तेव्हाचे आम्ही आणि आत्ताचे आम्ही, आणि आता कादंबरी या चित्रपटात काम करते, मी दिग्दर्शित करतोय आणि आम्ही पुन्हा एकदा अलिबागला आहोत. हा एक ही आमची एक वेगळी रियुनियन आहे या चित्रपटाच्या निमित्ताने. मी ज्या शाळेत शिकलो त्यात मी इतकी मस्ती केली की परत मला बोलवतील असं वाटत नाही. पण ह्या शाळेमध्ये आम्ही चित्रीकरण करताना मी बहुतेक मस्ती केली नसावी जास्त. कधी कधी हेमंतच्या चेहऱ्यावर दिसायचं आम्ही मस्ती करतोय वगैरे असं, किंवा काहीतरी पाठच झालेलं नाहीये वगैरे, काही वाक्य वेगळीच घेतली आहेत वगैरे, हे सगळं दिसायचं मोस्टली आम्हीच्या बाबतीत. नाही सॉरी माझ्या बाबतीत. पण इतकी मस्ती केली नसावी म्हणून आपल्याला या शाळेने परत बोलवलं आणि खूप मजा आम्ही केली होती. आणि कुठेही बघितलं तरी कुठला तरी एक प्रसंग दिसतोय चित्रित केलेला. म्हणजे असं इकडे बघितलं तर इथे हा प्रसंग झाला होता, इथे बघितलं तर वेगळं काहीतरी झालं होतं असं. सो फार छान वाटतंच आहे. धन्यवाद. आम्हाला ऍक्टिंग करताना सिनेमा संपला की परत जेव्हा त्या सेटवर जातो तेव्हा तेवढं नॉस्टॅल्जिक असं होत नाही. पण ही शाळाच अशी आहे, ही वास्तूच अशी आहे की इथे आल्यानंतर खरंच असं वाटतंय आपण याच शाळेत शिकत होतो, याच शाळेतले आपण विद्यार्थी होतो आणि पुन्हा एकदा याच शाळेत आपण एक रियुनियन घडवतोय असं वाटतंय. आणि हे खरंच घडवून आणण्यामागे हेमंत आणि क्षिती या दोघांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला सलाम. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्या मेहनतीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.